आज दिनांक 7 मार्च 2026 बरशाळा मंडळ तालुका हदगाव जिल्हा नांदेड या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज महाराज्य महास्वराज्य समाधान शिबिर आयोजित केलेले आहे आणि या शिबिराच्या माध्यमातून प्रत्येक या मंडळातील प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत शासनाच्या वतीने जे काही प्रमाणपत्राचे वाटप असतील, समस्याचे निराकरण असतील, या ठिकाणी त्या समस्याचे निराकरण करण्यात आलेले या कार्यक्रमाच्या ठिकाणी आपल्या हदगाव तालुक्याचे आमदार माननीय बाबुरावजी कदम साहेब सुद्धा उपस्थित होते आणि सर्व प्रशासन या ठिकाणी सज्ज होतं आणि आमच्या गावातील प्रत्येक जे काही शेतकरी सातबारा असतील, उत्पन्नाची प्रमाणपत्रे असतील, पुरवठा विभागामार्फत हे शिधापत्रिकेचं वाटप सुद्धा या ठिकाणी झालेलं आहे आणि सर्व प्रशासनाचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि असेच उपक्रम तालुक्याच्या ठिकाणी प्रत्येक मंडळामध्ये व्हावे, जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याचा, प्रत्येक कुटुंबाचा आणि प्रत्येक मंडळीचा त्या कार्यक्रमामध्ये त्या लाभ भेटण्याच्या उद्देशाने हे कार्यक्रम आयोजित केले तर अतिशय चांगलं हे होईल. समाधान झालं का तुमचं? हो, आजच्या या समाधान शिबिराच्या निमित्तानं प्रत्येक माझं तर समाधान झालेलं आहे आणि इथं उपस्थित सर्व व्यक्तीचं सुद्धा समाधान झालं असं मला या ठिकाणी वाटते. छत्रपती शिवाजी महाराज अभियान संपूर्ण झालं, कसा प्रसंग आणि कालच कर्जमाफी झाली, कसं पाहता दोन्ही मुद्दे? छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानाची सुरुवात आज आपण हदगाव तालुक्यातील बरस शिवाळा मंडळामधून सुरुवात केलेली आहे आणि तालुक्यातल्या सर्वच मंडळामध्ये हे अभियान राबविलं जाईल. याच्या माध्यमातून तालुक्यातल्या सगळ्या डिपार्टमेंटचे HOD, तालुका तहसीलदार आणि सर्वच मग THO, इतर सर्व डिपार्टमेंटचे अधिकारी इथं उपस्थित होते आणि त्यांच्या माध्यमातून जे काही नागरिकांच्या समस्या आहेत, मग विद्यार्थ्यांचे दाखले असो किंवा कोणाची सातबारा, कोणाचे भूमी अभिलेखचे कामं किंवा कोणाच्या आरोग्याच्या समस्या, सगळ्या योजनांची माहिती या माध्यमातून नागरिकांना देण्यात आलेली आहे. तर त्याच माध्यमातून हे छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानाची सुरुवात आज झालेली आहे. शासनाच्या वतीनं आदरणीय या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथरावजी शिंदे साहेब, आमच्या पवारताई आणि सर्वच मग महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांच्या माध्यमातून ही अभियान राबविले जात आहे आणि अतिशय सर्व गरजू लाभार्थ्यांना एका छताखाली येऊन या अभियानाच्या माध्यमातून त्यांच्या जे काही अडीअडचणी आहेत ते सोडविण्याचं काम होणार आहे. त्याचबरोबर आपण एक कालच्याच बजेटमध्ये शेतकऱ्याची जी शिवसेनेच्या महायुतीच्या वचननाम्यामध्ये जे वचननाम्यामध्ये कंडिशन टाकलं होतं की शेतकऱ्याची कर्जमाफी करू म्हणून, एक प्रश्न मार्गी लावत आहेत. त्याच्यामध्ये 30 सप्टेंबर पर्यंतचे थकबाकीदार पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतचे कर्जमाफी, जे रेग्युलर नियमित कर्ज भरतात अशा शेतकऱ्यांना, पात्र शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत त्यांना मानधन किंवा देण्याचा हा निर्णय झालेला आहे आणि अतिशय शेतकऱ्याच्या साठी ही चांगली योजना आहे. त्याचबरोबर मी मागच्या हिवाळी अधिवेशनात एक प्रश्न उपस्थित केला होता की स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नावानी जी शेतकरी अपघात विमा आहे, ती शेतमजूर आणि शेतकरी हे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. शेतकऱ्याप्रमाणे शेतमजुराला सुद्धा ती योजना लागू करा. शेतमजूर सुद्धा रात्रंदिवस अंधारात चिखल पाण्यात शेतावर राबत असतो, परंतु
त्यांच्या घरी काही अशी घटना घडली तर त्याच्या कुटुंब उघड्यावर येते, त्याच्यासाठी सुद्धा प्रश्न उपस्थित केला होता. आणि शासनानं काल त्या शेतमजुराला सुद्धा 2 लाख रुपयापर्यंत अपघात एक विमा कवच देण्याचा निर्णय घेतलेला आहे. मी परत एकदा महाराष्ट्र शासनाचे मनापासून अभिनंदन करतो. आणि माझं नाव सविता विनोद निमडगे, मी पळशेची आहे. आणि आज बरशेवाडा येथे जी शासनाने कार्यक्रम ठेवला, छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर ठेवलेलं आहे. या शिबिरामध्ये प्रत्येकाचं काम तात्काळ झालेलं आहे आणि मला पण योजनेचा लाभ झाला. कुठेही हातगावला इकडे तिकडे न हिंडता ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक महिलेचं, प्रत्येक पुरुषाचं, सगळ्यांचं काम झालं आणि मला पण प्रशासनाचा खूप फायदा झाला आणि तात्काळ माझं काम झालं आणि मला पण योजनेचा फायदा झाला. खूप खूप प्रशासनाचे मनापूर्वक धन्यवाद.